तो उद्ध्वस्त करण्याचं काम आणि 2.5 कोटी अतिक्रमणाच्या नावाखाली जयराम गोरक्षकची तोडफोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करा। राजेंद्र पातोडे। स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत 12 ऑगस्टला अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली हिंगणे येथील नोंदणीकृत जयराम गोरक्षक येथील गायींचा गोठा, चाऱ्याचे गोडाऊन ची तोडफोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण, त्याचबरोबर 100 गायी व गोवंश यांचे अपहरण करणारा जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा क्रीडाधिकारी यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली। सदर प्रकरणात माहिती अधिकाऱ्यांमार्फत माहिती गोळा केली असता त्यामध्ये तिन्ही विभागाकडे आम्ही कार्यवाही केली नाही असे नमूद केले। संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागितली असता आयुक्त, मनपा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्रांद्वारे सदर प्रकरणातील आपला अहवाल सादर करावा व सुनावणी होईपर्यंत प्रकरण यथास्थितीत ठेवावे असे आदेश दिले आहेत अशी माहिती देण्यात आली। आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे कळविण्यात आले आणि तिन्ही अधिकारी यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला। यावेळी पत्रकार परिषदेत श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, पुरुषोत्तम अहिर, वैभव खडसे, जय तायडे, नागेश उमाळे, मिलिंद दामोदर, सम्राट तायडे, सुगत डोंगरे, अमन गवई, सचिन शिराळे आदी उपस्थित होते।